जय शिवराय मित्रांनो. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपुरीच्या उत्तरेस एक डोंगर रांग पसरलेली आहे. त्यास त्र्यंबक रांग असेही म्हणतात. ही रांग दोन भागात विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात बसगड, हरिहर हे गड वसलेले आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात ब्रह्मगिरी, अंजनेरी किल्ले येतात. प्राचीन काळी नालासोपारा, डहाणू, वसई इत्यादी बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी भास्करगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता, आम्ही 1 तासाची चढाई केल्यानंतर इथे येऊन पोचलो आहेत ह्या डोंगराच्या कुशीमध्ये. तर एका साईडला उंच डोंगरकडे आणि दुसऱ्या साईडला खोल दरी आणि दरीतून वाहणारे हे धबधबे आपण पाहू शकता. इथे आल्यानंतर खूपच सुखद असा अनुभव भेटतो. तर आम्ही 1.5 तासाची पायपीट केल्यानंतर येऊन पोचलो आहोत ह्या भास्करगडाचं वैशिष्ट्य असलेल्या ह्या असमान अशा कातळ कोरीव सर्पिलाकार पायऱ्या.